मूड खराब असताना शॉपिंग केल्यावर बरे का वाटते? आपण अनेकदा अनुभवतो की मन उदास असताना, ताण असताना किंवा काहीतरी चुकल्यासारखं वाटत असताना अचानक शॉपिंग करावंसं वाटतं. कधी कपडे, कधी मोबाईल ॲक्सेसरी, कधी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर. वस्तू घेतल्यावर थोडा वेळ तरी हलकं वाटतं. मूड सुधारल्यासारखा वाटतो. पण असं का होतं यामागे मानसशास्त्रीय कारणं आहेत आणि त्यावर संशोधनही झालं आहे. सगळ्यात आधी समजून घ्यायला हवं की मूड खराब असताना आपल्या मेंदूत काय घडतं. ताण, दुःख किंवा निराशा असताना मेंदूत डोपामिन आणि सेरोटोनिन ही आनंदाशी संबंधित रसायनं कमी प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे मन बेचैन, रिकामं किंवा अस्वस्थ वाटतं. मेंदूला अशावेळी पटकन बरे वाटण्यासाठी काहीतरी रिवॉर्ड हवं असतं. शॉपिंग ही एक अशी कृती आहे जी मेंदूला तात्काळ रिवॉर्ड देते. संशोधन सांगतं की नवीन वस्तू घेण्याच्या विचारानेच मेंदूत डोपामिन रिलीज होऊ लागतं. म्हणजे वस्तू हातात घेण्याआधीच आनंदाची भावना सुरू होते. याला अँटिसिपेटरी प्लीजर असं म्हटलं जातं. ऑनलाईन शॉपिंगमध्ये तर हे अजून जास्त दिसून येतं. प्रोडक्ट पाहणं, रिव्ह्यू वाचणं, बाय नाववर क्लिक करणं या प्रत्येक टप्प्यावर मेंदूला लहान लहान आनंदाचे सिग्नल मिळतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नियंत्रणाची भावना. मूड खराब असताना अनेकदा आपल्याला असं वाटतं की आयुष्य आपल्या हाताबाहेर जात आहे. काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. अशावेळी शॉपिंग करताना आपण निर्णय घेतो, हे घ्यायचंय की नाही, कोणता रंग, कोणता ब्रँड, हे सगळे छोटे निर्णय आपल्याला नियंत्रणाची भावना देतात. मानसशास्त्रानुसार ही सेन्स ऑफ कंट्रोल ताण कमी करण्यात मदत करते. तिसरं कारण म्हणजे स्वतःला दिलेली बक्षिसं. अनेक लोकांच्या मनात नकळत असा विचार असतो की मी खूप सहन केलं आहे, त्यामुळे मला हे हक्काचं आहे. याला सेल्फ रिवॉर्ड मेकॅनिझम म्हणतात. जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी घेतो तेव्हा मेंदूला संदेश मिळतो की आपण स्वतःची काळजी घेत आहोत. त्यामुळे स्वतःबद्दल थोडं चांगलं वाटायला लागतं. चौथं कारण म्हणजे लक्ष विचलित होणं. मूड खराब असताना मन सतत एकाच विचारात अडकलेलं असतं. शॉपिंग करताना लक्ष त्या नकारात्मक विचारांपासून दूर होतं. प्रोडक्ट्स पाहणं, तुलना करणं, ऑफर शोधणं यात मेंदू गुंततो. यामुळे तात्पुरतं का होईना पण मानसिक वेदना कमी जाणवतात. मानसशास्त्रात याला डिस्ट्रॅक्शन कॉपिंग असं म्हणतात. पाचवं कारण म्हणजे सामाजिक प्रभाव. आजच्या काळात सोशल मीडियावर शॉपिंगला आनंदाशी जोडलं जातं. रिटेल थेरपी, यू डिझर्व इट असे संदेश सतत दिसतात. यामुळे आपल्या मेंदूत अशी धारणा तयार होते की शॉपिंग केल्याने मूड सुधारतो. संशोधन सांगतं की समाजाकडून वारंवार मिळणारे संदेश आपल्या वर्तनावर मोठा परिणाम करतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. शॉपिंगमुळे मिळणारा आनंद हा बहुतेक वेळा तात्पुरता असतो. वस्तू नवीन असते तोपर्यंत उत्साह असतो. काही दिवसांनी तीच वस्तू सामान्य वाटू लागते आणि मूड पुन्हा पूर्वीसारखाच होऊ शकतो. काही लोकांमध्ये हे सवयीत बदलू शकतं, ज्याला इमोशनल स्पेंडिंग किंवा कंपल्सिव्ह बाईंग म्हणतात. संशोधन असंही सांगतं की सतत मूड सुधारण्यासाठी शॉपिंगवर अवलंबून राहिल्यास अपराधी भावना, आर्थिक ताण आणि स्वतःवर राग येण्याची शक्यता वाढते. त्यावेळी बरं वाटलं पण नंतर पश्चाताप झाला असा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे शॉपिंग हा कायमचा उपाय नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग मूड खराब असताना काय करायला हवं? मानसशास्त्र सांगतं की शॉपिंगऐवजी काही पर्याय वापरता येतात. उदाहरणार्थ, चालायला जाणं, कोणाशी मनमोकळं बोलणं, संगीत ऐकणं, डायरी लिहिणं किंवा छोटं सेल्फ केअर करणं. या गोष्टींमुळेही मेंदूत आनंदाची रसायनं सक्रिय होतात, पण त्याचे दुष्परिणाम कमी असतात. शेवटी शॉपिंग केल्यावर बरे वाटते कारण ते मेंदूला तात्काळ आनंद, नियंत्रणाची भावना आणि लक्ष विचलन देते. यात काही चूक नाही, जोपर्यंत ते क्वचित आणि जाणीवपूर्वक केलं जातं. पण जर प्रत्येक वाईट मूडसाठी शॉपिंगच एकमेव मार्ग बनत असेल, तर त्या मूड मागचं खरं कारण समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण खरी मानसिक शांती वस्तूंमध्ये नसून स्वतःच्या भावनांना समजून घेण्यात असते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.